one of yours. जय शिवराय मित्रांनो, आपण परत एकदा निघालेलो आहे कोकणासाठी. मला नाही माहिती खरं तर आपण सारखं कोकणात का जातोय. म्हणजे आता जवळपास तिसरी वेळ असेल कोकणात जायची. आणि आता तर मला असं वाटायला लागलंय की मी युट्यूबचं चॅनलच कोकणासाठी खोललेलं आहे. मी आपली कोकणात जायची बॅग वगैरे भरलेली आहे. आणि यावेळेस आपल्यासोबत नवीन लोक आहेत, तीच लोक नाही आहेत. आणि आपण जसं प्रत्येक ट्रिपला आता हळूहळू नवीन नवीन लोक घेतोय, तसं यावेळेस पण आपण वेगळी लोक घेतलेली आहेत. म्हणजे ओळखीचीच असतात सगळी, पण ग्रुप वेगवेगळे असतात. तर आता ती आपली म्हणजे आपल्याला आपली बस पिकअप करणार आहे पौडमधून. तर आता आपल्याला जायचं आहे पौडमध्ये. आपल्या गावापासून ते पौड 2 किलोमीटर आहे. आणि आपण आपल्या ज्या 2 व्हीलर्स आहेत त्या इथंच लावणार आहे आणि आपण चालत जाणार आहे. शक्यतो लिफ्ट घेऊन जाणार आहे कोणाची तरी. आज शनिवार आहे त्यामुळं फिरणारे भरपूर असतात, लिफ्ट पण भेटेल, आपण लवकर पोहोचन. माझी काही मित्र आहेत ती आता तिथं आलेली आहे आणि ती मला फोन करतात की कधी येतोय आणि तिकडे गेल्यावर दाखवतो मी माझी कोण कोण मित्र आहेत आणि अजून कोण कोण आपल्याला बसमध्ये भेटणार आहे. तर आता लिफ्टच मागू. मागा लिफ्ट करा सुरू. लिफ्ट मागा कार्यक्रम तो बघ ना. बसला हात का पौड धन्यवाद काका. काका धन्यवाद. इथनं आता आपली पंटर लोक शोधू पुढे बसले ते. माझ्या मते इथं पौडचं एसटी स्टँड आहे, तिथं ती बसलेली आहेत. हे काय करता इथे? हे काय म्हणतो रे? आलोय ओळखतात तुला. आज तू नेहमी ट्रिप कॅन्सल करणारा वेळेस आला. मला घे, मी आलोय परत दिवसात. हा म्हणून तुला घेतोय. मित्रांनो, बस तर आपली ही आपली बस आहे. आणि हिच्यात मागची जागा पकडायची सवरे. मागची ठीक आहे, मागची तर काय हरकत नाही आम्हाला. हा बघू ना आता ते कसं काय होतंय, तसं नाही का. मागची जागा पकडू शकते का. चला हे सगळ्यांनी पटापटा. आम्ही लवकर आलोय, तुम्हीच लेट आले. काय हा इंट्रोडक्शन द्यायला लागतं ना. हा नाही दिलाय लावलं मी आठवण करून बोलायचो. कसं एक मोहीम केलेली आहे. हे होऊ शकतं मोहिमेच्या पोरांचं. मित्रांनो, आधीच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही याचं बरंच काय ऐकलं असेल. हा मुलगा येत नाही, हा मुलगा नेहमी स्किप करतोय, तुम्हीच. आणि यावेळेस आम्ही त्याला एकच फोन करून पहिल्याच फोन मध्ये हा म्हणलाय. काय सावरे गीताच्या वेळेस परत बदलायला फोन केला. कस काय बोलला? नाही बोलणार होतो, मॅनेजरला कंटिन्यू म्हटलं 1000 रुपये कट करतो. म्हटलं करा, तिकडे 1500 कट होण्यापेक्षा तिकडे 1000 कट झालेले बरे. बॅग कुठे ठेवायची तर नाही बोलते काय. हे खाली ठेव याला आले मग थोडा दिसतोय. अरे बस मध्ये एसी नाही, तो पंखा इकडे नाही चालत काही ह्याच्यात. पंखा फिरवा इकडे. चला आता निघायचंय मित्रांनो आपल्याला. गणपती बाप्पा मोरया. चला मूर्ती मोरया. Baby said that they don't got a future like it burns. So give him something worse to kill his head with, make him forget somehow. मित्रांनो, आताच नवीन प्लॅन झालेला आहे आपला सारेगमची ऑडियन्स चालू झालेली आणि इकडे चालू पण झाले सिंगर आमचा. Get some action and distract him right now. He's fine, but Lucy on the line, let's get this started. Where's the party tonight?
पहिलेच गाणं तेच बघतेच. छगूबाई छगू ऐका ती पण इथं सय्यद गाडी का थांबती हे काय होते कसे तरी म्हणजे अजून आहे का अजून आहे काय पुढे थोडीशी टाकी खाली करायला उतरलेलो आहे आम्ही. टाकी नाही दाखवणार पण सगळं जेवढं कव्हर होत आहे तेवढं दाखवलं जाणार. आज हम मुते की दोस्तों वो भी जोर से मुते ताकत लगा के मुते जोर लगा के मुते. कैसा चला भाई इथनं पुढं नाही दाखवू शकत मी, काहीतरी प्रायव्हेट पण आहे. सारखं चव लागते. काहीतरी म्हणजे मी ऐकलं खाल्ली नव्हती फर्स्ट टाइम खाणार आहे. आता एकदम मला खाताना कसं लागतं एक नंबर एकाच याच्यात सोडलंय भाऊ एकाच याच्यात सोडलंय मी खतरनाक टेस्ट. मला पण खाऊ दे. रिॲक्शन व्हिडिओ. अरे काय त्याच्या आतमध्ये अशी पी एवढं काही वेगळं नाही. नॉर्मली असं वाटत नाही. पाण्याच्या फुग्याच लागतं मला गोड वाटत एवढं पण गोड नाही. कॉन्ट्रीला घाबरते ते परत. तर आपण पोहोचलेलो आता आपल्या दर्रे आला की काय बोलतोय काय बोलला काय नाही. तर आपण आपल्या विलापाशी पोहोचलेलो आहे. आपला विला ह्या बाजूला आहे आणि आपले जे स्विमिंग पूल आहे ते म्हणजे त्यांचाच विला आहे हा. या साईडला आपल्याला स्विमिंग पूल भेटणार आहे. मग आता मला माहित नाही ह्याच्यावरनं उडी मारून जायचंय का आपल्याला गेट भेटणार आहे. आपण उडे मारून जाऊया. गेट जरी दिलं तरी उडीच मारून. आता ते काका येतात या गेटचं ड्रायव्हर काकांना. मागचे काका जाऊ द्या काका आम्हाला आतमध्ये. काय घातलं वा आधीच काही कमी टांगळी होती. ए अरे चला चला तर आम्ही आता पोहोचलेलो आहे आमच्या ते काकाने गेट खोलून दिला आणि हा असा विला आहे. स्विमिंग पूलला 5 आहे. स्विमिंग पूलला पाणी स्वच्छ केलं एकदम. पाच सहा मला टँक भरेल पाणी काढलं सगळं आणि तिथेच खायचं पियाचं तुम्हाला तिथेच मजा करायचं. तुम्ही जेवण वगैरे किचन आपण केलं आहे. एक एसी रूम आहे, बाकी वरचे 2 रूम आहे. चावी घ्या, काय वाटलं तर मी जातो करून देतो. कन्फ्युजन होतं पण आता काकासाठी फुल रिस्पेक्ट आहे. काकांनी मन हलकं केलंय आमचं. आम्ही आता आता थोडा वेळ बसू आपण फ्रेश वगैरे होऊ आणि मग चला फ्रेश. खिशात पाहिजे आई खिशामध्ये गांधी आमच्या याचाच एमसी गावठीचा खालच्या फ्लोअर मध्ये रूम मध्ये मस्त एसीडीसी आहे. फोन कसा काय आणि आता जेवायला माहित नाही आम्हाला ते कधी बोलावणार आहे. आता दुपारसाठी आम्ही आलेला आहे. डाळ भात सांगितलेला आहे. हे फक्त डाळ भात
नाही लोणचं पण आहे. हा जे काय असेल ते. मला कोण म्हटलेलं चिकन म्हणून? हाय संध्याकाळी हाय वाटतं मच्छी कांपच्ची. आम्ही इथं खायला आलो होतो आणि तिथं आम्हाला हे दिसलेलं आहे. दाट मारायचा विषय. तर आता आम्ही असं ठरवलेलं आहे की दाट मारायचा पण अपोजिट हँडी, म्हणजे मी राईटी आहे तर मी लेफ्टीने मारणार आणि जो आता सौरभ लेफ्टी आहे तो राईटीने मारणार. एवढे सगळे प्रयत्न करून सगळे फेल गेल्यानंतर सगळी 8 नंबर खायची प्यायचीच वाट बघतोय आता आम्ही. हे सगळं खाऊन पिऊन थोडस बसून मग बीचवर जायचं. तरी आता इथं फॅन असल्यामुळे तरी जरा बरं वाटतंय बाबा. आणि बाहेर ओपन आहे ना. सौरा कसला शांत होतो. सौरा एवढा शांत माणूस नाही. कॅमेरा जेवढा तो शांत आहे तेवढा नाही. हे रेडी नाही झाली. काय रेडी नाही आली ते रे ते म्हणून आम्ही 1 2 3 4 आणि 5 आम्हीच निघालेलो आहे. सॉरी आणि 6 आतून आलेलो 6 आम्हीच निघालेलो आहे बीच वरती. आता हे सौरभ बिवरभ तर फोटो बिटो काढणार आहे. माझ्याकडे फोन द्या तर माझ्याकडे माझी जबाबदारी नाही आधी सांगतो. ही फोटो बिटो काढणार आहे. आपण तर फोटो बिटो काढत नाही. चड्डी घातली टी शर्ट घातला आपण तर भिजायलाच चाललेलो खास. त्यामुळे आणि आज पावसाळ्यामुळे हे पण आहे राईड बीड पण बंद केल्या बीचच्या. तर मग आपल्याला फक्त आता फिरायला बीच आणि बीचचं पाणीचे. ती चप्पल नाही का घालणार? नाही आदिवासी काय नाही बोचनी नाही चालायचं. सौऱ्या गावला कॉट वापरू आता दुसरं काय वाटलं रागाने बघतोय. चला मस्करी. तर आता आम्ही निघालेलो बीचला. आम्हाला बीच साईडला माहित नाही. या साईडला का या साईडला ते पण नाही माहिती. हे बीचला इकडून जातात का? मॅप लाव. एक मोबाईल काढा रे मॅप लावा. खिशात दे फोन. काढ ना काढ चल. हा मॅप बघत आपण चाललेलो बीच वरती. बघू कुठं कुठं वाळायचंय नक्की. मोकरा हे टाक आपलं इथलं लोकेशन टाक. फक्त झूम कर तुझ्या लोकेशन वर. आपलं इकडे आहे अजून कर झूम. हे बघ थांब. हिथून ही जायचंय. तिकडून इकडं तिकडं झाला. विश्वास आहे. मोहिमेला आम्ही सगळ्यात पुढे होतो. आता जो रस्ता नाही तो रस्ता बनवलेला आहे. मोहिमेचा आणि आमचा नाद करायचा नाही. काय सावऱ्या तुझा अनुभव सांग ना जरा मोहिमेचा. असतो ना मान्य आहे आपण कोकणात आलोय पण या कथा सांग ना. तू येत नाही आजकाल मोहिमेला रे म्हणून म्हटलं. काय पाहिजे असं काय नाही. मला सुट्टी भेटत नाही पण माझा अनुभव म्हणजे लय भारी. हे ट्रिप बिप काहीच नाही त्यासमोर. तिथे सगळं आयतं भेटतं. तिथं स्वतःहून शोधायला लागतं. स्वतःहून जगायला लागतं बस. आता कसं जरा बोलला. कोकणाबद्दल काय सांगशील तू? कोकणातला आहे सावरे. कोकणातलं मी एवढं सांगू शकतो. हे माझं गाव आणि मी या गावाचा. हे अरे चुकलो का आपण? अरे काय दिसतंय.
आलो पावळे मंडळी आली. पावळे काय बोलते मित्रांनो, आली कटुमुट मारून. पावळे बिवळे बोलते भाई. अशी स्टिक पाहिजे ना तिला सवय. त्यांनी काहीतरी ओढला, आवाजच आला. आणि तुला तू रेकॉर्डिंग पण झालं ते आवाज. हे कर रे, टाक कर रे. टाक 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 टाक. आतापर्यंत इथं मला सोडून सगळ्यांची पोकळी ओळखली. तुझी पण वळली पण तू दाखवली नाही. आम्ही नाही पकडली रे तुझी. तू पहिली ट्रिप आहे ना तुझी. हे आपण बरोबर चाललोय का? पकडू का मी? गीतेश भाऊंनी काहीतरी नवीन सांगितलेले 7 लाटा 8 लाटा काहीतरी बोललेलं आहे आता. गीतेश सांग काय लाटांचा विषय बोलत होते? जेव्हा पण कधी तुम्ही समुद्रात जाल, एक लाटांचा पॅटर्न असतो. 6 लाटा या बारक्या येतात, लहान लहान लाटाचा, आणि 7वी लाट ही त्या 6 लाटांपेक्षा पण मोठी असते. कशामुळे? आता मी सायन्सचा पण विद्यार्थी आहे, मग ते मला खूप सायंटिफिक वेनी सांगायला लागेल. बघ ना आपण कुठे आहे? रिसेंटर कर बघ. बरोबर चाललोय का? अरे नेट गंडले. नेट नाही इथं. मी तो विचार कोणाला तरी किनारा कुठनं जाते इथं रेंज नाही मला. किराणा म्हणतो. तो विचार नाही कोणाला तरी. काका बीचच्याच साईडला आहे का? बीचला जायचं. हा ही गल्ली गेली ना, हा लाईटचा पोल आहे ना, हा इथून सरळ जा. ठीक आहे. चले सगळे ऐकले. आता डायरेक्ट बीच वरती. मित्रांनो आम्ही आता पोहोचलो बीचला, आणि बीच वरती कोणच नाहीये. बीच एकदम मोकळं आहे. म्हणजे आहे लोक, पण काही लोक त्या बाजूला एकदम आहे, ती तुम्हाला दिसणार पण नाही, एवढ्या लांब आहेत. आणि काही लोक या बाजूला लांब आहेत. आणि आमची गँग अजून आलेली नाही, आम्हीच इथं पोहोचलेलो आहे. आता आवाज मला माहिती आहे, वाऱ्यामुळे आवाज भरपूर येणार आहे, कारण मागच्या ट्रिपचा मला अंदाज आहे. आता इथं काय आपलंच राज्य आहे, त्यामुळे आपण काही करू शकतो. फक्त म्हणजे 2 वेळा गेलो याच्या अगोदर, लाटा जरा कमी उसळत होत्या, आणि आज जरा जास्त उसळतात. माग लाटा दिसतच असतील किती उसळतात ते. आम्हाला एवढं गरम आहे भाई. झालेलं आहे आमचे. आपल्याला बीच वर इथला असाच समोर आहे ना, हा कोरलाई फोर्ट दिसतोय. आपण ट्राय करू की उद्या जर आपल्याला जाता आलं तर त्या गडावरती जाता यावं. आम्हाला आता बीच वरती तर फिरून बोर झालं, त्यामुळं आम्ही आलेलो आहे आता स्विमिंग पूल मध्ये. अजून पाणी भरतंय मागं, त्यामुळं आम्ही थांबलेलो आहे. आणि ते म्हणले की काकांना येऊ द्या, 5 मिनिटं थांबा, मग काका आले की त्यांना विचारून पूलमध्ये जा. म्हणून 5 मिनिटं आम्ही थांबतो. अजून किती वेळ लागेल माहित नाही फुल भरायला, पण एवढ्या पाण्यात पण आम्हाला चाललं असतं तसं. मित्रांनो एक छोटासा प्रॉब्लेम आजच्या ट्रिप मध्ये प्रॉब्लेम. तर छोटासा प्रॉब्लेम असा झालाय की काका म्हणले की जे पूल मागं भरतंय हे पूर्ण भरू दे, कारण त्याचं काहीतरी फिल्टर चालू करायला लागतं. आणि हे आमचे जे कॉटनचे क्लोथ आहेत ते चालत नाही बहुतेक त्यामध्ये. तर ते पूल पूर्ण भरून द्यायला लावले. ते म्हणजे अजून 1.5-2 तास जाईल आणि ते पूल भरण. पण त्याची स्पीड बघून मला तरी वाटतंय लवकर भरण, कारण भरपूर खाली होतं आम्ही आलो तर आता भरपूर वरती आलेलो. जेवढं लवकर भरण तेवढं आमच्यासाठी चांगलं आहे. वेट करू, काय ऑप्शन नाही दुसरा. 5 minutes later. फिल्टर म्हणतो ते कचरा जातो. स्विमिंग पूल भरस तोपर्यंत काकांनी आम्हाला चहा आणून दिलेला आहे, आणि काका गेल्यात लेवल चेक करायला. पाडला केली का? केली करते सुरू कर. स्माईल काय करतोय चहाव्यात? नाही 3 hours later. हे काय मी इथं पायऱ्यांवरच लक्ष ठेवून बसलोय. हो काका भरला. नाही रे, अजून लय टाइम आहे, 1 तास लागेल. मित्रांनो आता पूल भरता अंधार झालाय, आणि आम्ही पूल भरायची अजून पण वाट बघतोय, आणि पूल अजून पण भरपूर येते.
आता थोडासा राहिलाय, जवळपास 1-1.5 फुटाचा राहिलाय अंतर. बाकी बायापैकी पूल भरलेला आहे आपला. आता किती वेळ लागणार आहे काय माहिती पूल भरायला. आता तो क्षण जवळ आलेला आहे, ज्या क्षणाची आम्ही एवढ्या वेळ वाट बघतोय. पूल एकदम भरत आलाय, फक्त आता फिल्टरला किती वेळ लागणार आहे आम्हाला माहित नाही. आणि हळूहळू सगळी पण यायला लागलेली आहेत, त्यामुळे आता जरा मला ओके वाटायला लागलंय. आता बघू कसा काय मॅटर होतो. काय म्हणशील मला भिजत राहिला येऊ द्या की. वादे झूठे तारे यारे खुटे तारे काले तारे दिल के कोने काले तारे दिल के मीठी मीठी बातें बोले संग चेहरे बोले ढोकली जो चला चले. मित्रांनो, फायनली काकाने आम्हाला स्विमिंगची परमिशन दिलेली आहे. वादे झूठे तारे यारे खुटे तारे काले तारे दिल के कोने काले तारे दिल के मीठी मीठी बातें बोले आम्ही एक नवीन ट्रायल करणार आहे. आम्ही मांडी घालून पाहणार आहे. नवीन प्रकारे खुटे तारे काले तारे दिल के कोने काले तारे मीठी मीठी बातें बोले संग मित्रांनो, अशा रीतीने जाऊ फसलेला आहे. आता जवळपास 11:30 वाजले ते रात्रीचे आणि आत्ताशी मी आम्ही यांना घ्यायला आलोय ते सांगतो. मी यांना घ्यायला आलोय, लय उशिरापर्यंत पोहत होते. तर 11:30 वाजले ते आणि आत्ताशी आम्ही निघालेलो आहे स्विमिंग पूल मधनं बाहेर. आणि आम्ही आता चेंज करायला चाललेलो आहे, कारण आता बराच वेळ झाला आणि त्यांनी सांगितलेलं आहे आम्हाला की 10 मिनिटात पोहोचा, कारण ती वाढते ते जेवणाला पण आम्हाला उशीर झालेला आहे. त्यामुळे आता जाऊन आम्ही चेंज करणार आहे. आणि चेंज झाल्यानंतर आपल्याला जेवण आहे जे काय असेल ते आपण व्हेज पण सांगितलेलं आहे आणि नॉन व्हेज पण खाली सांगितलेलं बघ आहे. बाबा फणस तोडवशील. तर दोन्ही आपल्याला भेटणार आहे इथं खायला. किती आलं घरी? फ्रेश होऊ घरी जाऊन, म्हणजे विलावरती जाऊन, आणि येऊ मग का आता त्याला पुढचा रात्री? कार्यक्रम करू. आता फ्रेश वगैरे झालेलो आहे आपण. आणि आता आपण इथं निघणार आहे. जिथं विलाला स्विमिंग पूल होतं तिथंच आपल्याला जेवायची पण व्यवस्था केलेली आहे त्यांनी. तर आपण आता तिथं जाऊन जेवणार आहे. व्हेज नॉन व्हेज जसं मी मगाशी सांगितलं तसं सगळं असणार आहे. तर आता आपण निघतोय, जेवू खाऊ आणि मग बघू काय पुढचा प्लॅन आपला होतोय तसा. ही व्हेज थाळी आहे. काय काय यात? बटाटा, डाळ, पनीर, श्रीखंड, पापड, चपाती, राईस. आणि ही नॉन व्हेज थाळी ह्यात काय काय आहे? याच्यामध्ये पापलेट, राईस, चपाती आणि प्रॉन्स चिकन. आपल्याला काय घ्यायचंय? सेम सेम टू सेम. म्हणजे आपलं जेवण बिवण मस्तपैकी झालेलं आहे आणि आता आपण निघालेलो आहे आपल्या परत विलेवर. येस, विलावर. आता तिथं जाऊन पुढचा काय प्लॅन आहे आम्हाला काही घंटा माहित नाही. कसं आहे, आपल्या छापा काट्यावर ठरवणारी पोरं आहेत आपण, त्यामुळे काही होऊ शकतं. तर एखादा प्लॅन ठरू शकतो, एखादा प्लॅन नाही ठरू शकत. त्यामुळे जाऊन बघू आपण आपल्या. तुम्ही जागे राहा 2 वाजेपर्यंत. आणि आपल्याला उद्या पण काहीतरी रोमांचक करायचंय, त्यामुळं व्हिडिओ लगेच पलटू नका. हाच व्हिडिओ असा कंटिन्यू होणार आहे आपला. हा, तर भेटू विलावरती. येस, बाय बाय. अरे कसं माहोल क्रिएट केलेला आहे, माहोल बनवलेला आहे आम्ही. ते समाटाच्या पिन्नक सॉंग नाही का? आम्ही आता आपला अचानक मध्ये भयानक प्लॅन झालेला आहे. आपण खेळायला घेतलेलं आहे उन्हो आणि घंटा, कोणाला ते काय खेळता येत नाही आणि हे फक्त प्रथमेशलाच खेळता येतं. आणि हा भाऊ आहे जो सौरभचा भाऊ आहे, तर ते आपल्याला शिकवणार आहेत उनो खेळायला. पण ह्या ट्विस्ट असा आहे की आम्ही सगळे इंग्लिश मध्येच बोलणार आहे. जे काय बोलायचं तो एक्सप्लेन पण इंग्लिश मध्येच करणार आहे आणि आम्हाला समजलं नाही तरी आम्ही इंग्लिश मध्ये त्याला विचारणार आहे. त्यामुळे बघू आपण कसं खेळतात ते. हा, ओके, स्टार्ट प्रथमेश. नो ब्रो, नो म्यूट मोड. ओके, 8 नेक्स्ट पार्ट. नो म्यूट मोड ब्रो. हा, समजा 8 आहे, त्याच्यावर
आठ टाकायचा नाही तर हिरवं कार्ड टाकायचं. दोन्ही नसेल तर हे कार्ड टाकलं तरी चालतं. त्याच्याकडे शेवटपर्यंत पाणी उडून तो जिंकणार ना. अरे भिकार सावकार. शेवट ज्याच्या पाण्यावरून तो जिंकणार की नाही ज्याच्याकडे संपन तो जिंकला. भिकार सावकार नाही, भिकार थोड सावकार आहे. उलटा. ह्याच्यात पण जर तुमच्याकडे कलर असेल हिरवा कलर आला ओके. जर मी एका प्रेक्षक आल्यात बघाय. उतरायचे. चल मला पण घेऊन टाका, मला खेळायचं आता समजा. हार झालेली या ठिकाणी आणि गीतेशला लावलेले आहेत आता शोधायला चिठ्ठ्या. गीते मला नाही वाटत तुला भेटेल. भेटत रे दोन आपल्याला शोधून काढ. एक टोपलं आहे. ए बाबा ए काय नाही गीता कडप्पा खाली येशील. One day later. सकाळी पहिला मी उठलोय, आंघोळ बिंघोळ केली आणि यांना आता उठवतोय काय उठत नाही. तो डेक्ष तर रात्री करत आता. आता मी उठलेलोय, सौरभनेच आम्हाला उठवलं तसं. आणि आता एक एक जण आम्ही फ्रेश होणार आहे आणि पुढचा आमचा असा प्लॅन आहे की इथं नाश्ता वगैरे करून चेकआउट करून आम्ही निघणार आहे. आता रेवदंडा फोर्ट आहे बघण्यासाठी, अजून रामेश्वर मंदिर आहे इथं, म्हणजे गणपतीचं मंदिर आहे. आणि त्यानंतर जाणार आहे जर वेळ भेटला तर कोरलाई फोर्ट. तर आता आपण पहिलं फ्रेश होऊ आणि एक 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 आपला प्लॅन करू पुढं. आता आवरून बिवरून आपण निघालेलो आहे. आता मॅगी वगैरे बनवायला आपण त्यांच्याकडेच दिली, म्हणजे आणली आपण होती बनवायला त्यांच्याकडेच दिलेली. आणि आता सगळी तर गेल्यात, आता आम्ही पोरच राहिलोय, फक्त पोरच चालू आहे आम्ही तिकडं. नाश्ता वगैरे झाल्यानंतर आपण आपलं म्हणजे चेकआउट करणार आणि निघणार आहे लगेच. जास्त वेळ थांबणार ना. बॅग वगैरे सगळं आम्ही पॅक करून ठेवलेलं आहे, आवरून वगैरे सगळ्यांनी ठेवलेलं आहे, फक्त नाश्त्याला तिकडं चाललं ते. आणि मग पुढं काय आपण ज्या ज्या जागा बघन त्या तर मी दाखवणच. काही जर आपण चुकून जर कोरलाई फोर्टला गेलो तर आपण विजिट करेन, पण बहुतेक कोरलाई फोर्टचा सेपरेट ब्लॉग येऊ शकतो. आणि दुसरा एक फोर्ट विजिट करणार आहे आपण, तो एक रेवदंडा फोर्ट. तर बघू आता काय काय बघू शकतो. आम्ही सगळी आता निघालेलो हा, आणि आम्ही सगळे निघालेलो आता विला सोडून आपल्या पुढच्या जे काय आपलं ठरलं होतं ते करायला. पहिलं तर जाणार आहे आम्ही रामेश्वर गणपतीच्या तिथं. आता आपण डायरेक्ट तिथंच भेटू. नमः शिवाय. हे आहे रेवदंड्यातलं प्राचीन रामेश्वर मंदिर. असं मानलं जातं की हे मंदिर अनेक शतकांपासून इथल्या श्रद्धेचं केंद्र राहिलं आहे. पोर्तुगीज काळातील अनेक ऐतिहासिक घडामोडींचा साक्षीदार असलेला हा परिसर आजही आपला वारसा जपून आहे. जुन्या दगडी वास्तूमुळे आणि शांत वातावरणामुळे इथे आल्यावर एक वेगळीच ऊर्जा जाणवते. नमः सद्गुणदेवाय त्रिपुरान्तकाय नमो नमः. भवभयहर करुणाकराय अनन्ताय नमो नमः. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः.
रामभाऊ श्यामभाऊ आता आपण जे बघितलं ते होतं रामेश्वरम देवस्थान आणि आता ते बघून आपण निघालेलो आहे पुढच्या आपल्या स्पॉट कडे. तर आपण चाललेलो आहे रेवदंडा फोर्टला. तर हा इथे जाऊनच व्हिडिओ काढतो आता. हा तर मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे रेवदंडा बीचला. आता आता आम्ही आलो होतो रेवदंडा बीचला आणि आता आम्ही बघणार आहे इथं काय काय आपल्याला आलीत ना. आता आम्ही बघणार आहे आपल्याला इथं काय काय बघायला भेटतंय. आता तरी मला इथून फक्त दगडी दगडी दिसत ते ह्या साईडला. हा आहे रेवदंड्यातील किल्ला. 16व्या शतकात पोर्तुगीजांनी बांधलेला हा किल्ला एकेकाळी व्यापार आणि संरक्षणासाठी खूप महत्त्वाचा होता. किल्ल्यात आजही काही पोर्तुगीज शिलालेख आणि जुन्या वास्तूंचे अवशेष पाहायला मिळतात. काळाच्या ओघात किल्ला जरी भग्नावस्थेत गेला असला तरी त्याच्या भिंती आजही इथल्या समृद्ध इतिहासाची साक्षी देताना दिसतात. आणि किल्ल्यापासूनच थोडंसं मागं आल्यानंतर जो नजारा दिसतो आता बघितला तो आता रेवदंडा फोर्ट आणि आता बारी आहे कोरलाई फोर्टची. हे असं कोरलाई गड आहे हा आणि त्याच्या पायथ्याला आल्यानंतर आपल्याला हा गेट बघायला भेटतो. कोरलाई फोर्ट दीपघर. इथनं आपण आत जायचंय. हे या गेट मधनं आत आल्यानंतर इथं बहुतेक तिकीट काढायला लागतात. आमची माणसं तिथं तिकीट काढायला गेलेली आहेत. तर मॅटर आता नवीन असं झालेलं आहे किल्ला आज बंद आहे आणि आम्ही तिथं ती पाटी बघितली नव्हती. देवानी माझं ऐकलं आणि आता आम्हाला सांगितलं की फोर्ट नाही बघता येणार, पण लाईट हाऊस ओपन आहे तर लाईट हाऊस बघता येईल. मग आता आलो एवढ्या लांब तर आम्ही लाईट हाऊसच बघून जातो. दुसरं काय ऑप्शन पण नाही आमच्याकडे. काय सर मला दाखव. आलं तू वेगळं बघायला झालं नाही पण ती लाईट हाऊस बघायला. काय म्हणायचं कसं वाटतंय आपल्याला गड नाही बघता येते. उन्हामुळे चांगलं वाटतं. काय पाहत्या गड बघायचा होता ना. लय इच्छा होती पण काय करणार. आपुशी लागली तू ग बस. आपुशी लावतो. ठीक आहे लाईट हाऊस तर लाईट हाऊस. चला लाईट हाऊस. I'm your lighthouse, I'm the sun against your dark clouds. आता आम्ही वरती आलोय लाईट हाऊसला आणि इथं मागचा सीन असा दिसतोय आपला. No, you're strong. Need to get yourself together. Things still get better. You मित्रांनो परत आम्ही आमच्या बस मध्ये येऊन बसलेलो आहे 3 मजली लाईट हाऊस बघून. मालिक उन्हाळे मी गडको आले. काय आले हो गया क्या हुआ. चला आता कुठेतरी थांबलो तर गारव्याला मालिक आणि मग निघू. I'm the sun against your dark clouds. I will always be your guiding light. आम्ही चार्ज होतोय हळूहळू. आम्हाला टाइम लागतो वरती यायला स्टेजवर. सारे झूठे तारे रारे खोटे तारे काले तारे दिल के कोने काले तारे दिल के मीठी मीठी बातें बोले संग आत्ताच आम्ही पोहोचलेलो आहे घरी आणि आपली ट्रिप आता इथं संपते. आपला ब्लॉग पण इथं संपतोय. भरपूर मजा आली आम्हाला. काही गडांवरती जायचं होतं तिथं जाता नाही आलं पण त्याच्या अल्टरनेट आम्ही दुसरं काहीतरी बघितलं. आणि हा आपला पूर्ण ब्लॉग बघून जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि काहीतरी कमेंट करा म्हणजे आम्हाला वाचता पण येईल आधीमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.